सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 8वी प्रथम सत्र परीक्षा कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह विषय इतिहास, नागरिक शास्त्र व भूगोलची आपण बघणार आहोत. एकूण गुण 50 आहेत, वेळ 3 तास आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ही अध्ययन निष्पत्ती न्याय भारांश व प्रश्न प्रकारानुसार आहे. मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपल्याला दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बऱ्याचशा शिक्षक बंधू भगिनींचे फोन आले. त्यांनी तीच प्रश्नपत्रिका बऱ्याचशा शाळेमध्ये वापरली. तर बघूया आपण प्रत्यक्षामध्ये ही प्रश्नपत्रिका. आणि एक विशेष म्हणजे ही जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला वेबसाईटवर उत्तरासह उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर चला बघूया आपण प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा आणि तो निवडून लिहायचा आहे आपल्याला. 5 प्रश्न 5 मार्कसाठी आहे. आपल्याला वेबसाईटवर जी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे ती वेबसाईट देखील आपल्याला शेवटी देण्यात आलेली आहे. नंबर 1, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅश डॅश होय. पोवाडा, छायाचित्र, मुलाखती आणि चित्रपट. तर बघा चित्रपट. 2 नंबर, पोर्तुगीज डॅश डॅश फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. तर यामध्ये ऑस्ट्रेलियन, डच, जर्मन आणि स्वीडिश. तर यामध्ये डच हे उत्तर आहे मित्रांनो, ड नंबरचा पर्याय. रामकृष्ण मिशनची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर मित्रांनो, रामकृष्ण मिशनची स्थापना रामकृष्ण परमहंस, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, स्वामी विवेकानंद की दयानंद सरस्वती. तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद. सॉरी, इथं ड झालं, हे क पाहिजे मित्रांनो, क, स्वामी विवेकानंद. त्यानंतर पुढे जाऊया. भारताचे डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसित सभापती असतात. तर भारताचे कोण असतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान की सरन्यायाधीश? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणजे पदसिद्ध म्हणजे काय? जे राज्यसभेचे भारताचे जे उपराष्ट्रपती असतात ते आपोआपच राज्यसभेचे सभापती होत असतात. त्यानंतर 5 नंबर, मंत्रिमंडळाचे नेतृत्व डॅश डॅश करतात. तर मंत्रिमंडळाचे नेतृत्व पक्षप्रमुख, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती करतात. तर कोण करत असतं? मंत्रिमंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री करत असतात मित्रांनो. त्यानंतर प्रश्न दुसरा, कोण कोणाला म्हटले ते लिहायचे आपल्याला. 3 मार्कासाठी आहे. बघा, कोण ते लिहा, कोण ते लिहा ते लिहायचं आहे आपल्याला. भारतातील संस्थाने खालसा करणारा कोण आहे ते लिहायचं आहे आपल्याला पुढे. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करणारा कोण आहे ते इथं लिहायचं. जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा कोण आहे ते इथं लिहायचंय. आणि याचे उत्तर आपण खाली बघूया. बघा, भारतातील संस्थाने खालसा करणारा लॉर्ड डलहौसी, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालणारा मीर जाफर आणि जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा जनरल डायर. या पद्धतीने आपल्याला 3 याची उत्तर लिहिता येतील. त्यानंतर प्रश्न तिसरा, संकल्पना स्पष्ट करा. उपयोजनात्मक प्रश्न आहे मित्रांनो. भांडवलशाही ही संकल्पना स्पष्ट करायची आपल्याला. तर बघा, नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशाशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपियन देशामध्ये धनसंचयन वाढीस लागले. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. त्यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही वर्ग किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था उदय झाला अर्थव्यवस्थेचा. दुसरा आहे इंग्रजांची आर्थिक धोरणे. यावर आपल्याला लिहायचं आहे मित्रांनो, इंग्रजांची आर्थिक धोरणे. तर बघा, प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमण भारतामध्ये स्थायिक झाले. ते अनेक आक्रमक भारतात स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्रज हे आधुनिक राष्ट्र होते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडला आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. आपण बघतो त्यांनी किती आर्थिक शोषण केलं. 3 नंबर, अविश्वास ठराव.
अविश्वास ठरावावर काय लिहिता येईल मित्रांनो? तर बघा, मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते. हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. आमचा मंत्रिमंडळ विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वास ठराव मांडू शकतात. तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो आणि म्हणजे पंतप्रधान राजीनामा देते आणि पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न 4 आहे मित्रांनो, 6 मार्कासाठी आहे. पुढील विधानाने सहकारण लिहा. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाचे साधने म्हणून काम करत होती. काय कारण आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळात आजच्या विज्ञान युगासारखी लोकजागृतीची इलेक्ट्रॉनिक साधने नव्हती. तेव्हा ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार, पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील विपरीत परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचे साधन म्हणूनही काम करत होती, जे की मित्रांनो आजही करतात. त्यानंतर पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, युरोपियन देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे अवश्य वाटू लागले. काय कारण होतं? सहकारण लिहायचंय. तर कारण असं होतं त्याचं, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमनी तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेल्या कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुशकीचे व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपियन देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. आणि तिसरा आहे मित्रांनो, लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. का म्हणतात? त्याचं कारण लिहायचं. कारण भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केले आहेत. लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणून ओळखले जाते. आता बघा, इथं आपल्याला सूचनेनुसार कृती करा. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. 3 मार्कासाठी एक असे 2 तक्ते आहे. व्यक्ती आणि कार्य. बघा, लॉर्ड कॉर्नवालिस आणि त्याचं कार्य लिहायचं. त्यानंतर इथं नाव नाही लिहिलं, पण सतीबंदीचा कायदा केला, कोणी केला ते लिहायचं आहे. लॉर्ड डलहौसी याचं कार्य लिहायचं आहे. आणि एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली ते लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर असं येतं मित्रांनो. बघूया आपण त्याचं उत्तर काय येतं. तर बघा, त्याचं उत्तर हे असं येतं. लॉर्ड कॉर्नवालिस नोकरशाहीची निर्मिती केली. लॉर्ड बॅटिंगने सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड डलहौसीचे कायदे 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा केला. आणि एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना विल्यम जोन्स यांनी केली. मित्रांनो पुढे जाऊया. खालील तक्ता पूर्ण करा. मंडळाचे नाव आणि कार्य. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. याचं कार्य लिहायचं आपल्याला इकडं थोडक्यात लिहायचं आहे. तर बघा, कायदे मंडळाचं कार्य कायद्याची निर्मिती करते. कार्यकारी मंडळाचे कार्य कायद्याची अंमलबजावणी करते. न्यायमंडळाचे कार्य कायद्यांचे रक्षण करते. कायदा ध्यानात ठेवायचं. नंबर 1 निर्मिती, नंबर 2 अंमलबजावणी आणि 3 संरक्षण. एवढे 3 शब्द ध्यानात ठेवले की तुम्ही उत्तर लिहू शकता मित्रांनो. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 6 मार्कासाठी आहे. बघा, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती? 1857च्या लढ्यामागे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कोणती सामाजिक कार्य होती? तर बघूया आपण. इंग्रजांनी प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात हस्तक्षेप करत आहे असे भारतीयांना वाटू लागले. सतीबंदी कायदा, बालविवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहे अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. त्यामुळे ते असंतुष्ट बनले. ही मुख्य कारण सामाजिक लढ्याचं होतं 1857च्या. पुढे जाऊया. भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे थोडक्यात स्पष्ट करा. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे थोडक्यात स्पष्ट करायची. काय उद्दिष्टे? भारताच्या निरनिराळ्या भागामधील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे.
परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्याची भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. मित्रांनो, पुढे आहे जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय. तर जबाबदार शासन पद्धती म्हणजे प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पूर्ण कायदेमंडळाला जबाबदार असतात. याचाच अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. एखाद्या खात्याचा निर्णय हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्येच भूगोल देखील असतो. तर बघा, भूगोल बघूया आपण. बघा, भूगोल प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 4 मार्कासाठी आहे. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? प्रावरण, गाभा, भूकवच की भूखंडीय कवच? तर क उत्तर आहे मित्रांनो, भूकवच. भूकवचावर राहतो आपण, जमिनीवर म्हणतो त्याला आपण. त्यानंतर 2 नंबर, मानव सागर तळेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? भूखंड मंच, खंडांतर्गत उतार, सागरी मैदान की सागरी डोह? तर त्याचा उत्तराचा पर्याय अ, भूखंड मंच. त्यानंतर वाळवंटी प्रदेशात डॅश डॅश कमी असल्यामुळे हवा कोरडी असते. सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, सांद्रीभवन की बाष्पीभवन क्षमता? तर सापेक्ष आर्द्रता, अ उत्तराचा पर्याय. पुढे जाऊया. 4 नंबर, जमिनीवरील भूरूपांप्रमाणे सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात. कारण? तर खाली पर्याय आहे, पाण्याखाली जमीन आहे, पाण्याखाली ज्वालामुखी आहे, जमीन सलग असून तिचा सखल भाग पाणी आहे, सखल भागात पाणी आहे, आणि जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही. तर हेच कारण आहे मित्रांनो 4 नंबरचं ड, जमीन सलग असून पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही, मात्र आपल्याला वर पाण्याची पातळी सारखी दिसते. पुढे जाऊ मित्रांनो. दुसरा, खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा. बघा, मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे. हे विधान योग्य आहे. आणि सागरी प्रवाह मानवासाठी खूप महत्त्वाचे आहेत असं आपण लिहू शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. तर हे विधान कसं आहे मित्रांनो? अयोग्य आहे, चुकीचं आहे. खाणकाम ही भूमी उपयोजनाचा भाग नाही. तर मग आपल्याला हे माहीत आहे की चुकीचं आहे, तर मग बरोबर करून लिहायचं. तर असं सांगावं लागेल, खाणकाम ग्रामीण भूमी अंतर्गत येते. ग्रामीण भागातील जमीन विविध कारणासाठी वापरली जाते. हे प्रामुख्याने शेती आणि मासेमारीसाठी वापरली जाते. अशा प्रकारचं लिहावं लागेल आपल्याला. आणि किंवा आपण एवढं जरी लिहिलं की खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे असं देखील म्हणू शकतो आपण. एवढं म्हटलं तरी जमतं. भौगोलिक कारणे लिहा. 6 मार्कासाठी आहे. स्थानिक वेळ माध्यानावरून निश्चित केली जाते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ पृथ्वीवर नियमित बदलत असते, म्हणजे ती सारखी नसते. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून 0° रेखावर्तावरची वेळ म्हणजेच ग्रीनिच वेळ संपूर्ण जगात जागतिक प्रमाण वेळ म्हणून वापरली जाते. मात्र आपल्याला आपली स्थानिक वेळ ठरवता यावी म्हणून प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ ही माध्यानावरून निश्चित केली जाते. त्यानंतर पुढे जाऊया. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. तर बघूया. प्रावरणात 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो. प्रचंड उष्णता व दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली निर्माण होतात. या ऊर्जा लहरींचे ऊर्ध्व दिशेने वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात व भूकंप व ज्वालामुखी यांच्यासारख्या क्रिया घडतात. म्हणून आपण प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे असे म्हणतो. पुढे जाऊया. 3रा आहे, ढग हे आकाशात तरंगतात. तर आपल्याला भौगोलिक कारण द्यायचं. का तरंगतात? वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धुलीकणाभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात. ढगातील जलकण व हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजन विरहित असतात. त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात. या पद्धतीने आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका
उत्तरासह बघितली मित्रांनो. आता मित्रांनो, ही संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त शिक्षण.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही वेबसाईट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्यात आलेली आहे. आपण वेबसाईटला भेट द्या, आपल्या मित्रांना सांगा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.